गुरुदेव दत्त. सेवाकार्य हे मानवाच्या प्रगत बुद्धीचं प्रतीक असतं आणि मंदिराची स्वच्छता ठेवणं हे त्याच्याही पेक्षा अजून प्रगत बुद्धीचं लक्षण असतं. तुम्ही जेवढं सेवाकार्यामध्ये 24 तास अहोरात्र तुम्ही त्याचं चिंतन करत राहता, तुम्ही एक माणूस म्हणून तुमचा चांगला उदय होतो, तुमची बुद्धिमत्ता तशी चांगली प्रकारे काम करायला लागते. आणि मी या ठिकाणी सध्या 24 तास काम करत आहे आणि हा प्रोजेक्ट मी घेतलेला आहे स्वच्छतेचा. आणि मला आशा आहे की मी वर्षभरात भरपूर काही साध्य करेन आणि भरपूर असे काही लोक या गोष्टीतून जोडेल. सेवाकार्यासाठी मी मोठा संकल्प केलेला आहे आणि यामध्ये भरपूर लोकांचं प्रमाण मला वाढवायचं आहे. तुम्ही येऊ शकता, तुम्ही बघू शकता, तुम्ही परिसराला अजून जेवढं सुशोभी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा सर्व भक्तांनी. ही सर्व भक्तांना आव्हान आणि विनंती आहे. आणि तुमचं जिवंत असल्याचं प्रतीक हे त्या गोष्टीतून सिद्ध होत असतं. तुमच्या कल्पनाशक्ती या प्रत्येक मंदिराला सुशोभीकरण करण्यासाठी तुम्ही लावल्याच पाहिजे. हे तुमचं सेवाकार्य हे ईश्वराचं कार्य आहे. कारण मानवाचा जो जन्म आहे तो तुम्हाला सार्थकी लावायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकाला सेवाकार्यात यावं लागेल आणि हे गरजेचंच आहे. तर तुमचा धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व गोष्टी साध्य होतात आणि तो धर्माचा मुख्य हेतू आहे. तुम्ही जर सेवाकार्यात आला तर हा धर्म शाश्वत आहे आणि तुम्ही जर सेवाकार्यात आला तर तुमचे जे अनंत काळाचे पाप असतात ते मिटून जातात आणि तुमच्या अनंत जन्मापर्यंत तुम्ही भगवंताच्या सेवेत लीन राहता. तर आपण बघू शकता, मी आता ही औदुंबर, सध्या पावसाळा चालू आहे आणि भरपूर औदुंबर पडलेले आहे तिथे. आता ही एक सेवाच आहे आणि या सेवेला एक प्रेम भावनेने केलं तुम्ही तर तुमच्या मनात चांगल्या गोष्टीचा कल्पना येतात आणि तुम्ही सेवा कार्य करायला लागतात. असं मी इथं रोज बघू शकता. आता मी सकाळी काय करेन, आता रात्र आहे, 10 वाजलेत रात्रीचे आणि हे सर्व मी स्वच्छता करतो. औदुंबरांचे उंबर पडलेले असतात ते रोज मी 24 तास चुकून म्हणजे काय म्हणता येईल त्याला वेडं होऊन मी काम करत आहे. आणि भरपूर जण मला लोक वेडं म्हणत आहे. ठीक आहे, मी वेडा तर वेडा. मी माझ्या देवाच्या मंदिरासाठी म्हणजे या परमेश्वराच्या राजमहालासाठी जे काही करता येईल 24 तास ते मी करायला तयार आहे. तुम्ही वेडा म्हणलं तरी चालेल. आता ही सेवा मी फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी करत नाही तर ही प्रत्यक्षात करत आहे. आणि तुम्हीही स्वतः येऊन या परिसरात बघू शकता. म्हणजे 3 महिन्यात मी काय कार्य केलं आहे ते तुम्हाला दिसू शकतं मी काय काय करत आहे ते. आणि तुम्ही सुद्धा यामधून प्रेरणा घेऊन इतर ठिकाणांचं म्हणजे तसं नियोजन करू शकतो. आपणही एखादा ग्रुप बनवून प्रत्येक मंदिराची स्वच्छता बघू. जय श्रीराम. आणि हे तुम्हाला आव्हान आहे सर्व महाराष्ट्रीय जनतेला.